आज मी तुम्हाला वऱ्हाडी वांग्याची रस्सा भाजी करून दाखविणार आहे। तेल गरम झाले, त्याच्यामध्ये राई टाकले, जिरे टाकायचे फोडणीला। आता वऱ्हाडी वांग्याची रस्सा भाजी म्हणजे लग्न झाल्यानंतर आपल्याकडे 5 परतावणी होतात, त्याच्यामध्ये ही वांग्याची रस्सा भाजी केली होती आणि खूप छान झाली होती। तर तुम्हाला मी त्याच पद्धतीची गावाकडील वांग्याची रस्सा भाजी करून दाखवित आहे। आता इथे मी चांगले 3 कांदे बारीक चिरून घेतले। बारीक पण नाही, पण थोडे असे पातळ असे कांदे चिरून घ्यायचे। आणि या प्रकारची भाजी लग्न समारंभात सुद्धा केली जाते। आणि ही भाजी इतकी झटपट तयार होते, 15 मिनिटाच्या आत भाजी आपली रेडी होते। कांदा आता चांगला ट्रान्सफर झाला आहे। आता याच्यामध्ये एक हिरवा कच्चा टोमॅटो घालायचा फोडी करून। बारीक टोमॅटो नाही घालायचे चिरून एकदम, ते मेल्ट होतात पटकन। हिरवा टोमॅटोच्या आपल्याला फोडीच दिसल्या पाहिजे। इथे 5-6 वांगे असे उभे चिरून घातले देठासकट। चांगले असे परतून घ्यायचे तेलामध्ये। वांगी तेलातच शिजून घ्यायची आहे, त्यासाठी 5 मिनिट याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया। आणि वांगी अशी पण लवकर शिजून निघतात, त्याला पाण्याची गरज नाही भासत। ज्या वांग्याची मी भाजी बनवायला घेतली आहे, ही वांगी आमच्या गावच्या शेतातलीच आहे। अशी कोवळी काटेरी वांगी। 1 चमचा धने पावडर घालून घेतली, 1 चमचा हळद पावडर घालून घ्यायची आणि याच्यामध्ये फक्त मिरची पावडर घालायची 2 चमचे। तर तुम्हाला तिखट कसं लागतं त्या हिशोबाने मिरची पावडर घाला। आता इथे मी 1.5 चमचा ठेचा घालत आहे। चांगली भाजी अशी परतून घ्यायची। त्या आचारी लोकांनी सुद्धा अशाच प्रकारे भाजी बनवली होती। आणि ठेचा घातल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे, ठेच्याची चव भाजीमध्ये घातल्यावर अप्रतिमच लागते। आणि गावच्या ठिकाणी तर ठेचा घातल्याशिवाय भाजी पूर्ण होतच नाही। बाकी कितीही मसाले ॲड करा, पण ठेचा हा पहिला येतोच भाजीमध्ये। नुसती धने पावडर आणि लाल मिरची पावडर घालून आणि चवीनुसार मीठ घालून ही भाजी इतकी चविष्ट होते। याच्यामध्ये थोडंसं खोबरे असे जाड वाटून घालायचे, पेस्ट नाही करायची, पण जाड वाटून घालायचे। आणि छान अशी भाजी परतून घ्यायची आहे। आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे याला एक वाफ देऊन घ्यायची। वांगी आणि मसाले चांगले तेलात शिजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला लास्टला घालायचा आहे मस्तपैकी आपला शेंगदाण्याचा कूट। जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा, का जेणेकरून ते शेंगदाणे असे दाताखाली आले पाहिजे भाजी खाताना। आता रस्सा करण्यासाठी याच्यामध्ये लास्टला पाणी घालायचे। जो मला प्रश्न पडला तो तुम्हालाही पडला असेल, वांगी शिजून झाल्यानंतर पाणी घालायचे, त्यात पण गरम पाणी नाही, थंड पाणी। थंड पाणी म्हणजे साधं पाणी। मीही त्या आचाऱ्यांना विचारलं, अहो तुम्ही गरम पाणी का नाही घातलं भाजीमध्ये, साधं पाणी घातलं? त्यांनी मला सांगितले, गरम पाणी घातले तर वांग्याचा गाळ नाही होणार का? अहो तुम्ही साधं पाणी घातलं पण भाजी बेचव नाही होणार का? नाही होणार, तुम्ही भाजी खाऊन बघा। या भाजीमध्ये पाणी घालताना फक्त एकच उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा आहे। आणि खरंच भाजी खूप टेस्टी झाली होती। मग मीही ठरवले का मुंबईला गेले, आचार्यांनी भाजी बनवली त्याप्रमाणे आपण वऱ्हाडी वांग्याची भाजी करायची। या भाजीचं नावही त्यांनी सुचवलं, वऱ्हाडी वांग्याची भाजी। वरतून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते। तुम्हीही अशा प्रकारे भाजी करून बघा,
अगदी 15 मिनिटाच्या आत होते ही भाजी. इतकी झटपट आणि तितकीच चविष्ट. आणि अशा भाजीबरोबर मस्तपैकी ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर चुरून खा. तुम्हाला हवी तशी खा, पण मस्तच लागते. आणि तुम्हीही अशा प्रकारे भाजी घरी करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा. इतकी सुंदर भाजी बघून असे वाटते आत्ताच खायला बसावे.